दरवर्षी 11 दिवसाचा हा जो फरक आहे तो साचत 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 जेव्हा 1 महिना एवढं अंतर येतं तेव्हा 1 महिन्याचा कालावधी जो आपल्याकडे 30 दिवसांचा आहे तेवढी ते एक अंतर साठलं जातं। ज्याप्रमाणे रमजान ईदचा जो सण आहे तो दरवर्षी 11 दिवस अलीकडे येत असतो, त्यामुळे ती रमजान ईद 12 महिने फिरत असते। पण आपल्याकडे असं कधी होत नाही की दिवाळी जी आहे ती जानेवारी महिन्यात आली आहे किंवा गुढीपाडवा डिसेंबर मध्ये आला, असं कधीही होत नाही। राजतुल्य एखाद्या व्यक्तीची किंवा एखादा मोठा कोणी मंत्री असेल, राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असेल, त्या वर्षामध्ये त्यांची कुठेतरी मृत्यू येत असतो, कालवश होत असतात अशी मोठी लोक। जावयाला सुद्धा या अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व दिलेलं आहे, कारण जावई हा विष्णू स्वरूप सांगितलेला आहे। नमस्कार मंडळी, पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवाः न पापस्य फलम इच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः, असं संस्कृतमध्ये एक सुभाषित आलेलं आहे। त्याचा अर्थ असा सांगितला आहे की पुण्य माणसाला कमवायची इच्छा नाहीये पण सुखी तर व्हायचंय, आणि पाप तर करायला पाहिजे पण दुःख नकोय। तर आपल्याला सुखी होण्याची सुवर्ण संधी आता आलेली आहे, ती म्हणजे अधिक महिन्याच्या स्वरूपामध्ये। कारण या अधिक महिन्यामध्ये तुम्ही जितकं पुण्य कराल तितकी सुखाची प्राप्ती आपल्याला होत असते। त्यामुळे हा जो अधिक महिना 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळामध्ये जो आलेला आहे त्याचं खगोलशास्त्रीय महत्त्व काय आहे, धर्मशास्त्रामध्ये अधिक महिन्याविषयीची माहिती काय दिलेली आहे, या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टी टाळायच्यात इत्यादी जी काही इत्थंभूत माहिती आहे ती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेतोय। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा। भारतीय खगोलशास्त्र जी पद्धती आहे ती अत्यंत प्राचीन आणि प्रगत अशी ही कालमापन पद्धती सांगितलेली आहे, आणि त्याच्यामध्ये सूर्य आणि चंद्र या आकाशीय पिंडांचा विचार कालमापन पद्धतीसाठी केलेला आहे। त्याच्यामध्ये दर वर्षाला म्हणजे आपल्याकडे सौर वर्ष आणि चांद्र वर्ष या संकल्पना दिलेल्या आहेत। सौर वर्ष म्हणजे काय, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी एका प्रदक्षिणेला जो कालावधी लागतो तो 365 दिवस आणि वर काही तासांचा कालावधी आहे। आणि चांद्र वर्ष म्हणजे काय, तर आपल्याकडे प्रतिपदा ते अमावस्या असे चांद्र महिने मोजायची पद्धत आहे। असे 12 चांद्र महिने एकत्र झाले की ते एक चांद्र वर्ष होतं, आणि ते 354 दिवस आणि वर काही तासांचं असतं। तर जेव्हा वर्ष संपतं त्यावेळेला सौर वर्ष आणि चांद्र वर्ष याच्यामध्ये साधारणपणे 10.87 दिवसांचा दरवर्षी फरक पडतो, अंदाजे 11 दिवसांचा धरून चला। तर दरवर्षी 11 दिवसाचा हा जो फरक आहे तो साचत 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 जेव्हा 1 महिना एवढं अंतर येतं तेव्हा 1 महिन्याचा कालावधी जो आपल्याकडे 30 दिवसांचा आहे तेवढी ते एक अंतर साठलं जातं। तर ते जे अंतर आहे ते कुठेतरी भरून काढायला पाहिजे, म्हणून या एका एक्स्ट्रा महिन्याची योजना आहे। त्यामुळे एक्स्ट्रा याला मराठीत अधिक असं म्हटलं जातं। त्यामुळे हा अधिक महिना आहे त्याची योजना अत्यंत दूरदृष्टीने आपल्या ऋषीमुनींनी आपल्या कालगणनेमध्ये केलेली आहे। तर अधिक महिन्याची योजना जर केली नसती तर काय झालं असतं ते पण आपण जाणून घेऊयात। आपल्याला इस्लामी हिजरी कॅलेंडर माहिती आहे, त्यांच्याकडे चांद्रमानाप्रमाणे सगळी गणना असते। तर त्यामुळे आपले जे ऋतूशी सांगड घातलेले जे काही सण आहेत, उदाहरणार्थ गुढीपाडवा जो येतो तो आपला वसंत ऋतूत असतो, त्यामुळे वसंत ऋतूमध्ये येणाऱ्या वनस्पतींचं काही वेळेला भक्षण आपण त्यावेळेला करत असतो, काही वेळेला अशोकाच्या झाडाला ज्या कळ्या येतात त्याचं भक्षण त्या त्या ऋतूत सांगितलंय। गणेशोत्सवामध्ये गणपतीला आपण जी पत्री अर्पण करतो ती त्या त्या ऋतूत तिथे उगवत असते। जर अधिक महिन्याची संकल्पना आपल्या कालगणनेमध्ये नसती तर आपले सणवार दरवर्षी 11 दिवस अलीकडे आले असते। ज्याप्रमाणे रमजान ईदचा जो सण आहे तो दरवर्षी 11 दिवस अलीकडे येत असतो, त्यामुळे ती रमजान ईद 12 महिने फिरत असते। पण आपल्याकडे असं कधी होत नाही की दिवाळी जी आहे ती जानेवारी महिन्यात आली आहे किंवा गुढीपाडवा डिसेंबर मध्ये आला, असं कधीही होत नाही। कारण आपले ऋतू आणि सणवार यांची व्यवस्थित सांगड घालण्याचं काम आपल्या कालगणनेने केलंय, आणि त्यासाठीच हा अधिक महिना जो आहे त्याची योजना आहे। तर अधिक महिना हा नक्की कधी येत असतो, तर गर्ग ऋषी असं सांगतात की अमावस्या द्वयं यत्र सूर्य संक्रांती वर्जितम अधिमासस्य विज्ञेयो मास शुद्धाख्य उत्तरः।
म्हणजे काय तर ज्या महिन्यामध्ये म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा जो चांद्र महिना आहे त्याच्यामध्ये सूर्यानी जर संक्रांत म्हणजे रासच बदलली नाही तर त्या महिन्याला अधिक मास असं म्हणलं जातं. आणि ज्या महिन्यामध्ये म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या याच्यामध्ये जर सूर्याने दोनदा संक्रांती म्हणजे रास बदलली तर तो क्षय मास होत असतो. तर हा जो अधिक मास आहे मित्रांनो तो साधारणपणे 32 महिने 16 दिवस आणि 4 तास इतक्या मध्यम मानाने अप्रॉक्सिमेशन मी सांगतोय अंदाजे इतक्या कालावधीने येत असतो आपल्याकडे. त्यामुळे दर 2.5 ते 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो. आता या वर्षी जो आलेला आहे तो ज्येष्ठ महिना हा अधिक महिना आलेला आहे. तर ज्येष्ठ महिना जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा संहिता ग्रंथामध्ये सांगितलंय ज्येष्ठ द्वये नृपध्वंसो धान्यानि क्षिती सत्तमे. म्हणजे जेव्हा 2 ज्येष्ठ येतात, 2 ज्येष्ठ केव्हा येतात जेव्हा पहिला अधिक महिना असतो आणि दुसरा शुद्ध ज्येष्ठ असतो त्याला 2 ज्येष्ठ म्हणतात. तर असं ज्या वर्षी होत असतं जेव्हा अधिक ज्येष्ठ येतो त्यावेळेला नृपध्वंसो म्हणजे राजतुल्य एखाद्या व्यक्तीची किंवा एखादा मोठा कोणी मंत्री असेल राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असेल त्या वर्षामध्ये त्यांची कुठेतरी मृत्यू येत असतो, कालवश होत असतात अशी मोठी लोक. आणि धान्यानी क्षिती सत्तमे म्हणजे त्या वर्षी पृथ्वीवर धान्य पीक पाणी मात्र मुबलक प्रमाणात होत असतं, एक चांगलं फळ देऊन ठेवलेलं आहे. तर हा जो अधिक महिना आता ज्येष्ठ महिना आलेला आहे त्याला वेगवेगळी नावं शास्त्रात दिली आहेत. त्याला मलमास म्हणतात, मलिमलुच मास म्हणतात, धोंडा मास म्हणतात, पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हणतात. तर पुरुषोत्तम मास याला म्हणायचं कारण काय तर आपल्याकडे चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जे काही 12 महिने आहेत त्या प्रत्येक महिन्याच्या वेगवेगळ्या देवता सांगितल्या आहेत आणि त्या देवतांना उद्देशून ती कामं आपण त्या मराठी महिन्यात करत असतो. तर हा जो अधिक महिना येतो त्याची देवता कोण आहे तर साक्षात नारायण पुरुषोत्तम हीच त्याची देवता असल्यामुळे या महिन्याचं नावच पुरुषोत्तम मास असं सांगितलंय. त्यामुळे या महिन्यात भगवान नारायणाची विष्णूंची जितकी जास्त उपासना भक्ती नामस्मरण आपण कराल तेवढी पुण्यप्राप्ती आपल्याला जास्त प्रमाणात होत असते असं सांगितलंय. आता अधिक महिना जो आहे त्याच्यामध्ये कोणती कामं करायची कोणती करायची नाहीत टाळायची इत्यादी स्वतंत्र यादी धर्मशास्त्रीय परंपरेत जे काही ग्रंथ प्रामाणिक मानले जातात त्याच्यामध्ये आलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम असं सांगितलंय की अधिक महिना जेव्हा येतो तेव्हा सकाम कर्म म्हणजे ज्या कामना आपल्या मनामध्ये असतात अशा कोणत्याही कामना ठेवून कोणतंही कर्म आपण या महिन्यामध्ये धार्मिक कृत्य करायचं नसतं. म्हणजे कोणतंही यज्ञ या उदाहरणार्थ आपण करताय आणि त्याच्या मागे आपली काही कामं नाही तर असं काम जे आहे ते अधिक महिन्यात कटाक्षाने वर्ज करावं कारण अशा कर्माचं फळ शून्य मिळतं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणतीही कामनिक कर्म मग ती कामनिक कर्म कोणकोणती त्याची यादीच दिलेली आहे धर्मशास्त्रामध्ये. मग त्याच्यामध्ये विवाह आहे, मुंज आहे, वास्तुशांत आहे, गृहप्रवेश आहे किंवा नवीन वास्तूचं निर्माण करायला तुम्हाला जर सुरुवात करायची असेल ते असेल. त्याचप्रमाणे अपूर्व तीर्थस्नान म्हणजे एखाद्या कोणत्याही तीर्थस्नानासाठी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच जात असाल किंवा अपूर्व देवदर्शन म्हणजे कोणत्याही एखाद्या तीर्थक्षेत्री तुम्ही सर्वप्रथम आयुष्यात जाऊन देवाच्या विग्रहाचं मूर्तीचं दर्शन करू इच्छित आहे तर ती कामं जी आहेत ती अधिक महिन्यामध्ये करू नयेत दिलेत. शांती कर्म करू नये. त्याचप्रमाणे त्रिपिंडी श्राद्ध नारायण नागबली कालसर्प योग शांती सोमयाग असेल विहीर खोदणं बोर खोदणं त्याचप्रमाणे नवीन पदग्रहण म्हणजे तुम्हाला कुठंतरी प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्या पदाचा भार तुम्हाला स्वीकारायचा आहे तर ते अधिक महिन्यामध्ये करू नये असं सांगितलं. तर ही जी यादी आहे ही विस्तृत शास्त्रीय ग्रंथामध्ये आलेली आहे. तर कोणती कर्म करायची आहेत तर आपली जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत उदाहरणार्थ संध्या वंदन आहे, नित्य पूजा आहे, जप आहे, नामस्मरण आहे, गुरुमंत्राचा जप आहे, अग्निहोत्री लोक असतील तर अग्निहोत्र आहे. ही जी काही कृत्य आहेत ती अधिक महिन्यामध्ये केलेली चालतात त्याचा कुठलाही दोष नसतो. तर अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला सुद्धा विशेष महत्व आहे आणि तसंच दान धर्माचं विशेष महत्व सांगितलेलं आहे या महिन्यामध्ये. पुरुषोत्तम मास महात्म्य ग्रंथामध्ये तर असं सांगितलंय की या महिन्यामध्ये जे दान केलं जातं ते अक्षय फलप्राप्ती करून देणारं होतं असं सांगितलंय. तर 33 संख्येला महत्व काय आहे तर हा कालमापनाचा मी मगाशी सांगितलं की हा जो महिना आहे तो साधारणपणे 32 महिने
इतक्या कालावधीने येत असतो. तो अंदाजे 32 महिन्यांपुढचा जो काही तासाचा कालावधी तो अप्रॉक्सिमेटली 33 असं धरून हा 33 आकडा याला महत्व दिलंय. त्याचप्रमाणे या महिन्याच्या ज्या देवता आहेत त्या 33 सांगितल्यात. म्हणजे विष्णू, जिष्णू, महाविष्णू इत्यादी प्रकारच्या देवतांची नावं ग्रंथामध्ये आले. तर त्या 33 देवता या महिन्याच्या असल्यामुळे सुद्धा 33 संख्येला याच्यात महत्व आहे. मग काय करायचंय 33 संख्येमध्ये? तर 33 सवाष्णींना तुम्ही या महिन्यामध्ये भोजन घालू शकता. 33 गुरुजींना तुम्ही काही विशिष्ट दान धर्म देऊ शकता. 33 अनाथ बालकांना तुमच्यातर्फे जर काही मदत करायची असेल ती करू शकता. आता दान करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर देशे कालेच्या पात्रेच्या तद्दानम सात्विकम स्मृतम असं गीतेत सांगितलंय. कोणतंही दान देताना देश, काल आणि पात्र या तिन्हीचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कोणाला दान देताय ती व्यक्ती सत्पात्री आहे का? नाहीतर कसं होतं, एखाद्याला भूक नाही आणि त्याच्या पुढे जर तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं तर ते सत्पात्री दान होऊ शकत नाही, कारण त्याला त्याची गरजच नाहीये त्या वेळेपुरता. त्यामुळे खरंच गरजू व्यक्तीला आपण दान देतोय का, ती सत्पात्री आहे का, हे महत्वाचं आहे. आणि काळ, तुम्ही ज्या काळी दान देताय तो काळ शुद्ध पाहिजे. सूर्यास्तानंतर उदाहरणार्थ आपण दान दिलं तर राक्षसांप्रत जातं असं शास्त्रात सांगितलंय. त्यामुळे कुठलंही दान कोणत्या वेळी आपण करतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ह्यालाच श्रीकृष्णांनी सात्विक दान असं म्हणलेलं आहे. बाकीची राजस, तामस दान गीतेत स्वतंत्र उल्लेख केलेला आहे. पण तुम्हाला जर दान करायचं असेल तर आपापल्या गुरुजींना घरी बोलवून विधिवत संकल्प करून, म्हणजे देश, काळ यांचा उच्चार करून, तिथी कोणती आहे, नक्षत्र, योग, करण, पंचांगाचा उच्चारण करून आपण सुवर्णदान असेल, अन्नदान असेल, गोदान असेल, वस्त्रदान असेल इत्यादी वेगवेगळी दाने त्यांची यथाशक्ती तुम्हाला परवडतील अशी दानं आपण सत्पात्री व्यक्तीला घरी बोलवून करू शकता. त्याच्यामध्ये जावयाला सुद्धा या अधिक महिन्यामध्ये विशेष महत्व दिलेलं आहे. कारण जावई हा विष्णू स्वरूप सांगितलेला आहे. आणि मी मगाशी सांगितल्या महिन्याचं नावच पुरुषोत्तम मास असल्यामुळे विष्णू स्वरूप जावयाचं पूजन करायला या महिन्यामध्ये सांगितलंय. चौरंगावर किंवा पाटावरती जावयाला बसवून त्याची व्यवस्थित पूजा करून त्याच्या समोर एका ताटामध्ये किंवा कांस्य पात्रामध्ये 33 अनारसे असतील, बत्तासे असतील, म्हैसूर पाक असतील, सच्छिद्र वस्तू म्हणजे ज्याला काहीतरी छिद्र आहे अशा वस्तू दान कराव्यात असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अपूप म्हणजे अनारसे जे आहेत ते 33 संख्येमध्ये याच्यामध्ये ठेवून त्याचं पूजन करायचे. 33 प्रकारच्या याच्या देवता ज्या मी मगाशी सांगितल्या त्यांनी विशिष्ट पूजन त्या द्रव्याचं करून ते जे ताट आहे त्याच्या सकट जावयाला सन्मानपूर्वक हे दान द्यायचंय. अनारसे किंवा हे अपूप दान देताना एक श्लोक तिथे म्हणायला सांगितला शास्त्रामध्ये, विष्णुरूपी सहस्रांशु सर्व पाप प्रणाशनः अपूपान्न प्रदानेन मम पापम व्यपोहतु असा श्लोक म्हणून हे दान आपण जावयाला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची दानं आपण करू शकता. या महिन्यामध्ये तीर्थस्नान, गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा हे स्नान सुद्धा आपण करून अक्षय पुण्य प्राप्ती किंवा पापक्षय त्वरित करून घेऊ शकता. आता उपासना कोणती करायची अधिक महिन्यामध्ये हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम भगवद्गीतेचं वाचन जर तुम्ही करत असाल, पठण करत असाल तर भगवद्गीतेचं वाचन रोज 18 अध्याय शक्य नसतील तर किमान एक अध्याय रोज वाचावा. विष्णू सहस्त्र नाम स्तोत्राचं पठण करावं. जाणकार व्यक्तीकडून भागवत सप्ताह सुद्धा आपण या काळामध्ये करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे पवमान सूक्ताचे अधिकार परत्वे पठण किंवा आपण गुरुजींकडनं पवमान सूक्त वाचन घरी करून घेऊ शकता. सत्यनारायणाची पूजा सुद्धा या काळामध्ये करू शकता. थोडक्यात विष्णूंच्या प्रीत्यर्थ जास्तीत जास्त तुम्हाला जे काही करता येईल ते या महिन्यात करावं. ज्याला संस्कृत स्तोत्र म्हणणं शक्य नाही त्याच्यासाठी अगदी श्री विष्णवे नमः हा विष्णूंचा नाममंत्र जो आहे त्याचं जास्तीत जास्त उच्चारण या महिन्यामध्ये जरूर करावं. अधिक महिन्यामध्ये आपण जशी उपासना करणार आहोत ना तसं सात्विक जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करायचा आहे. काया वाचा मनाने शुद्ध राहण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर काया म्हणजे शरीराची शुद्धी कशाने होत असते तर सात्विक आहार या महिन्यामध्ये आपण करायचा. राजस, तामस, अन्न कटाक्षांनी वर्ज करायला सांगितलेलं आहे. अभक्ष भक्षण, मांस,
मद्य, मदिरा यांचं जे सेवन आहे त्याचप्रमाणे शाकाहारातले सुद्धा जे काही उग्र पदार्थ आहेत, उदाहरणार्थ कांदा असेल, लसूण असेल, त्याचप्रमाणे गाजर असेल, यासारखे हे उग्र पदार्थ शास्त्रामध्ये दिलेले आहेत, मुळा असेल, तर हे जे पदार्थ आहेत ह्याला कुठेतरी तामस अशी संज्ञा दिलेली आहे. त्यामुळे हे कटाक्षाने वर्ज करावेत आणि जास्तीत जास्त सात्विक राहण्याचा शरीराने प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे मी मगाशीच म्हणलं, काया, वाचा आणि मन तिन्ही शुद्ध पाहिजे. तर वाणी जर तुमची शुद्ध तुम्हाला ठेवायची असेल तर दुसऱ्याचा अपमान करू नये, दुष्ट बुद्धीने कोणतीही गोष्ट बोलू नये, भांडण करू नये, निंदा दुसऱ्याची जी आहे ती करू नये. अशा पद्धतीने आपण वाणीची शुचिता जी आहे ती जपू शकतो. आणि तिसरं मनाची शुद्धी. मनाची शुद्धी म्हणजे कोणाचंही अहित न चिंतणं, जास्तीत जास्त दुसऱ्याचं चांगलं चिंतणं, भलं चिंतणं, त्याचबरोबर कोणाचाही द्वेष मत्सर न करणं, यासारख्या गोष्टींनी आपण मन शुद्ध ठेवत असतो. तर अशा प्रकारे 3 गोष्टी शुद्ध ठेवायचा प्रयत्न करावा. म्हणजे तुम्ही कोणतंही जप, तप, नामस्मरण, अनुष्ठान जे काही अधिक महिन्यात करतायत त्याचं पण त्वरित फलप्राप्ती व्हायला मदत होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला जो काळ आलेला आहे आपल्या समोर पुण्यप्राप्ती करून देणारा, त्या काळाचा सदुपयोग आपण या महिन्यामध्ये करून जास्तीत जास्त पुण्यप्राप्ती करून घ्या. आणि सश्रद्ध व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा, कारण सगळ्यांनाच या काळामध्ये किंवा ओव्हरऑलच आयुष्यामध्ये सुखी होण्याची इच्छा असते आणि सुख हे विना पुण्याचं कधीही मिळत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सश्रद्ध लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. नमस्कार.